नमस्कार मंडळी, आज आपण कैरीची भाजी म्हणजेच त्याला विदर्भामध्ये लुंजी म्हणतात, कैरीची लुंजी. आणि लग्न समारंभामध्ये केली जाणारी ही कैरीची भाजी खूप प्रसिद्ध आहे. ती कशी बनवायची ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर त्यासाठी आपण 2 मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहे. ह्या कमी आंबट आहेत. त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि त्याची हिरवी साल जी आहे ती आता आपण काढून घेणार आहोत. आंबट कैऱ्याही तुम्ही घेऊ शकता, परंतु आंबट कैऱ्या जर घेतल्या तर गोळाचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यावं लागेल, म्हणजे गूळ किंवा साखर जास्त घ्यावं लागेल. आणि अशा प्रकारच्या कैऱ्या घेतल्या तर गूळ कमी घ्यावा लागेल. तर कैरी कुठली घ्यायची ते तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार ठरवू शकता. तर कैरीची साल काढून झालेली आहे. आता याच्या फोडी करायची आहे. तर तुम्ही चौकोनी फोडी करू शकता किंवा अशा लांबटही फोडी करू शकता. याच प्रकारे दोन्ही कैरीच्या फोडी करून घेणार आहे. तर सर्व फोडी करून झालेली आहे. आता गॅस पेटवायचा, कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी ठेवायचं आहे. पाण्याला उकळी आली म्हणजे कैरीच्या फोडी पाण्यामध्ये टाकायच्या. उकळत्या पाण्यामध्ये कैरी टाकल्यानंतर नीट परतून घ्यायची आहे. यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांनी वाफ काढून घ्यायची आहे. कैरी जास्त शिजवायची नाही, अर्धवट कैरी शिजवायची आहे. कैरीला मस्त उकळी आलेली आहे. खालची वर करायची आहे आणि परत झाकण ठेवून 1 मिनिट कैरी शिजवून घ्यायची आहे. आता कैरी मस्त शिजलेली आहे, म्हणजेच अर्धवट शिजलेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि लगेच कैरी या पाण्यातून काढून ठेवायची आहे. कैरी काढल्यानंतर जे पाणी शिल्लक राहते तर त्या पाण्याचं तुम्ही कैरीचा आमरस करू शकता, कैरीचं पन्ह बनवू शकता. या पाण्यामध्ये बेसन टाकून कढीही बनवता येते किंवा या पाण्याचं शरबतसुद्धा बनवू शकता. कैरी आधी शिजवून घेतल्याने 2 फायदे होतात. एक तर याचा आंबटपणा कमी होतो आणि कैरीची भाजी लवकर तयार होते, कारण गूळ टाकल्यानंतर कैरी शिजायला वेळ लागतो. म्हणून आपण आधी कैरी वाफवून घेतलेली आहे. त्यानंतर आता मी 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. अर्धा चमचा मेथी टाकलेली आहे. अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे. अर्धा चमचा कलोंजी टाकलेली आहे. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोहरी टाकायची आहे. मसाल्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे. पाव चमचा हळद घेतलेली आहे. सर्व मसाला मस्त भाजून झाल्यानंतर कैरीच्या फोडी टाकल्यात. मस्त कैरी परतून घ्यायची आहे, जेणेकरून सर्व मसाला आपल्या कैरीला लागेल. एक वाटी किंवा पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नीट परतून घ्यायचं आहे. सर्व मसाला, गूळ आणि मीठ याची टेस्ट कैरीला लागली पाहिजे, त्यासाठी 2-1 मिनिट कैरी शिजवून घ्यायची आहे. तसं बघितलं तर कैरी आधी शिजलेली आहेच, म्हणून जास्त शिजवायची गरज नाही. मस्त कैरीची लुंजी तयार झालेली आहे. तर ती आता आपण सर्व करून घेऊ. तर ही तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, तोंडी लावायला घेऊ शकता, कारण ही खूप चविष्ट आहे. रेसिपी आवडली तर नक्की करून बघा, खाऊन बघा. अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती हे चॅनल बघत राहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्यावर देखील क्लिक करा. असं केल्याने येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. धन्यवाद मंडळी.